फॉर झाडू पुसणं कॉन्टॅक्ट मी कॉल चेंज करणे ते पण शिकत होतो मी. कॉन्टेंट के लिए क्या क्या करना पड़ता है. काल जी गोष्ट मी तुम्हाला बोलत होतो ना की मी रिटर्न करायचा विचार करतोय वगैरे वगैरे, त्याच गोष्टीने मी आज या ब्लॉगची सुरुवात केली. म्हणजे या नेक माउंटने आता जस्ट रेकॉर्ड केले पीओव्ही शॉट्स आणि जेवायला घेतले आपण. हे युट्यूब फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 5 ऑफ डेली ब्लॉगिंग. कालचा ब्लॉग अननोइंगली इंटरेस्टिंग होऊन गेला, मजा आली. बाय द वे आता मी जेवतोय, टायमिंग तर तुम्हाला दाखवलंच मी. एवढ्या लवकर का जेवतोय तर मी आज सकाळी लवकर उठलेलो, 5 वाजता उठलेलो आणि त्यानंतर मी गेलो ट्रेकिंगला. डुक्सनोजलाच गेलो, त्यामुळे मी ते शूट नाही केलं. माझं कसं आहे की 3 दिवस वर्कआउट करायचं प्रॉपर आणि चौथ्या दिवशी मग काहीतरी आउटडोर ऍक्टिव्हिटी करायची. सो तसं मी आज ट्रेकिंग केली आणि 10 वाजता आय गेस मी घरी आलो. त्यानंतर मग थोडं इकडचं तिकडचं केलं आणि आराम करून घेतलं, व्हिडिओज वगैरे अपलोड करून. सो आता जेवण करूयात. आणि आता जेवायला घेतलं मी आणि माझ्या एका मित्राचा फोन आला, ज्याचा लोणावळा अपडेट्स म्हणून पेज आहे ना, त्या मित्राचा की भाई एक कॅफेचं शूट करायचंय, सो तू पण ये. आता बघूयात, जर माझं झालं पटाकन नाही पटकन झालं तर मग जाऊयात, नाहीतर मग देखते. तर आलोय आता मी अक्षयने जिथं बोलवलं होतं, म्हणजे बघा टी पोस्टचा हा कॅफे आहे, कुमार रिसॉर्टच्या समोर. हा बघा कुमार रिसॉर्ट त्याच्या समोरच आहे. तर इथं आलोय, तर तो शूट करतोय. त्यानंतर मग बघूयात काय होतं. आणि बाय द वे जे मी डिक्कीमध्ये टाकलं ना ते पण आपल्याला रिपेअर करायचंय आता जाता. आणि बाय द वे त्याच्या आधी मला पेट्रोल पण टाकायचं. आज खूप कामं आहेत भाई. आणि त्यानंतर मला एक काम पण मिळालं आहे, प्रॉपर्टीचं शूट आहे. सो ते पण मी तुम्हाला दाखवेल की कसं करायचं, कसं करतो मी वगैरे. सो मजा आएगी आज. अभी मैं इसलिए हंस रहा हूँ ना क्योंकि ये मेरे सामने जो बंदा बैठा है ना, उसके साथ हुआ है थोड़ा सा स्कैम. वो मैं बता नहीं सकता आप लोगों को यहाँ पे, लेकिन ठीक है. अरे मी हिंदीत का ब्लॉग करतोय, मी मराठीत करतो ब्लॉग. बाय द वे अभी आता हे शूट करायचं आहे सगळं. म्हणजे हा कॅफे तुम्हाला दाखवतो, थांबा. तेव्हा टी पोस्ट म्हणून नाव आहे, मस्त एस्थेटिक कॅफे. तर बघूयात, आपण पण बोलून बघूयात. जर त्यांनी अलाव केलं तर मी पण शूट करेन आणि माझ्या इंस्टाग्रामवरती टाकायला, जर लोणावळा अपडेट्सचा काय प्रॉब्लेम नसेल तर. नाही तसं त्याचा काय प्रॉब्लेम, त्यांनीच आयडिया दिली होती. सो बघूयात. कॅफेचं काम तर झालं, बॉलिंग तर टाकले आपण. आता बघूयात की ते लोक काय म्हणतात. आता मी पेट्रोल वगैरे भरून जे टाकलं होतं ना कुकरच्या वरचं झाकण, ते रिपेअर करायला चाललंय. इसका ना बॉल चेंज करणे का ये वाला. झालं भाई ते रिपेअर. आता जाऊयात घरी. हे असं उन्हात फिरतो ना मी, त्यामुळे मी काळा पडलोय भाई. चला घरी जाऊया. मंडळी आय एम बॅक होम. आणि घरी आलो किती वाजता माहिती आहे का, 2 वाजले होते. घरी आलो आणि असंच पडून होतं निवांत. जे प्रॉपर्टीचं शूट मी तुम्हाला बोललेलो ना की करायचं आहे, तर ते पण कॅन्सल झालं. मी त्यांना कॉल केला होता, बट कॉलच रिसीव्ह नाही करत आहे. तर ते कॅन्सल झालं. तर म्हटलं आता काय करायचं. तर आपल्याकडं काम भरपूर आहे. हे बघा इतकी मस्त जागा बनवलेली, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेलं ना, पण तिची हालत बघा काय झाली आहे. तर आता हे मस्त चकाचक धुवून घेऊ, म्हणजे संध्याकाळी रात्री वगैरे बसायला भारी वाटतं यार इथे, कारण इथून मस्त व्ह्यू भेटतो 360. तर आता बकेट तर आणलं आहे मी, सगळं पहिले झाडून मारून घेतो, कारण धूळ बघा, धूळ आणि हे ना इथे सगळे कावळे वगैरे बसतात, तर ते घाण करतात सगळी. सो अब देखते हैं किस तरह से इसे साफ किया जाए. कंटेंट के लिए क्या क्या करना पड़ता है भाई. माझंच मला असेल इथे. एनिवेज, तर आता तुम्ही माझी मेहनत बघा आणि एन्जॉय करा. मी इकडे करतो, लागतो कामाला बाई.
जरा धूळ आहे भाई. आता फक्त झाडू मारून झालाय तरच बघा किती क्लीन दिसतंय. हे जरा झाडू मारलाय कारण ते ना जे शीट आहे ना घाण कावळ्या मिवळ्यांची तिथं निघत नव्हती. सो आता हे डाग तर तसेच राहणार आहे, न धुवून काय फायदा नाही. सो आता काय करूयात, थोडं जरा बकेटने पाणी मारून अजून मस्त क्लीन होऊन जाईल. म्हणजे मग डायरेक्ट बसलो तरी चालेल खाली. तर पाणी आणतो मी खाली, तर खाली जाऊन पाणी आणावं लागेल त्या ड्रममधनं. चला करूयात आता. काय पाणी घेऊन आलोय मी, पण आता हे असं थोडं थोडं पाणी टाकून सब धोना पडेगा भाई. इसमें तो बहुत टाइम जाएगा. हाय देवा, बघूयात जेवढं होईल तेवढं करू. फायनली माझ्या परीने तर झालेलं आहे. म्हणजे पाणी वगैरे मारून पण मी क्लीन केलं आहे बघा. तर जरा मस्त दिसतंय. आणि सुकल्यानंतर परत हे असंच दिसणार आहे शेवटी, कारण ते थोडी माती त्याच्या आतमध्ये आहे ना, छोटे छोटे पोर्स काइंड ऑफ आहे त्याला. तर आता बघूयात, अजून 1-2 बकेट्स आणून असेच फक्त ओततो म्हणजे जरा अजून मस्त दिसेल. तर बघा जरा फील आला का नाही चकचकीत. फॉर झाडू पुसणं कॉन्टॅक्ट मी. खाली सगळं पाणी झालं, इकडं पण आणि इकडं पण सगळं. तिथं वरती पाणी घातलं ते सगळं ह्याच्यावरनं स्लाईड होऊन खाली. माहिती आहे पप्पा पण आलेत, पप्पा मस्त झाडांना पाणी घालतात ते. आणि वरती पण 2-3 बकेट्स मी अजून टाकून दिल्या, म्हणजे जी काय घाण होती ना अजून जी त्या झाडूची होती. झाडू कुठे गेला हे बघा, हा झाडू आहे ना तुटला आहे, ते ह्याचे सगळे हे निघतं ते पण होतं ना, ते सगळं निघून गेलं असेल आता ऑलमोस्ट. बाय द वे 5:15 झालेत, पण तरी पण ऊन इतकं जबरदस्त लागते ना काय बोलाय नाही. हे जे केले ना आपण हे साफसफाई, ते काही लॉजिकल नाही आहे. कारण ते रोज त्याच्यावर धूळ बसणार आहे. तिथं वरती आहे ना मी एक झाडू ठेवणार आहे भाई, म्हणजे रोज संध्याकाळचं एकदा झाडू मारलं तर ॲटलिस्ट बसण्यावर तरी होईल है ना. हां, आपण तसं पण जिम करायला येतो सकाळी, मग सकाळी जिम झाल्यानंतर जरी एकदा मारलं ना तरी होईल, किंवा मग संध्याकाळी एकदा. पण बाई करू, कारण ते एवढं मेहनतीने बनवलं ना पप्पांनी, काय बोलायलाच नको. मग त्याचा वापर तर झाला पाहिजे नाही. तर आता थोडं आपण गार्डन दाखवतो तुम्हाला. हे बघा आमचं गार्डन, दादा आणि पप्पांची कमाल. काय मस्तच गार्डन आहे. पावसाळ्यात तर अजून मस्त बहरतं ते. आता 1-2-3 झाडं अशी जरा थोडीशी सुकलीत कारण ऊन जास्त पडते आता, पण तरी पण बघा काय मस्त मेंटेन केले. आता हे सगळे हे फ्रेम्स वगैरे सगळे पप्पांनी बनवलेत. कलाकारी माणूस. अजून होतो ते खाली हे होईल ना बस. मग आता याला कमी पडेल ना जरा पाणी, मग अजून घ्यायला लागेल. द्या मग तुम्ही पाणी मला, मी टाकतो. बस आहे, पोट भरला का त्याचं. काय फ्रेम येते मस्त. हे झाड कसलं भारी दिसतंय बघा. ते पाणी टाकलेलं वरती जरा असं वाळलं असेल, बघून येऊ जरा काय कसं दिसतंय. सॅटिस्फाय होतोय का ना आपण बघू जरा. हा धुतल्यासारखं तर वाटतंय जरा. ते मातीचे डाग तर राहणारच आहेत तसे, पण बऱ्यापैकी क्लिअर वाटतंय. सो थम्स अप. आज संध्याकाळी मस्त येऊ आपण इथे वरती. इथंच थांबतो असं बघा. किती रेट करसान 10 पैकी? 10 पैकी तुला 8 तर नक्कीच केलं पाहिजे. अरे वाह वाह वाह, थँक्यू. मेरी मेहनत को 8 मार्क्स दिए गए हैं गाइस. ही हिंदी काय येते परत परत भाई. काय हां, आपण आहे ना ह्याला आहे ना ते टाईल्सचं काहीतरी ऑप्शन करायला नव्हता. टाईल्स लावले असते ना ते झाडं धूळ बिळे नसते राहिली एवढी. ह्याचं काय होतं माहिती का, हे ना हे जे छोटे छोटे दाणे आहेत ना त्यामध्ये धूळ बसती. शीट ना, मी दादाला बोललो होतो तेच, ते घरात रूम बिम मध्ये लावतात. मी बोललेलो ते लय भारी होईल काम. हां, ते कार्पेट असतं ना, कार्पेट जे काही काही लोक टाईल्स नाही लावत कार्पेट टाकतात, तसं कार्पेट चिटकवलं ना बेस्ट काम होईल. डायरेक्ट झाडू मारलं तरी होऊन जाईल, नाही तर मग हे असं धुवत राहायला लागणार ह्याला. चला भेटतो मी नंतर, जर संध्याकाळी येऊ डायरेक्ट मस्त सनडाऊन झाल्यानंतर. टाइमचे म्हणजे आता वाजलेत 6:15. मस्त
कॉफी घेऊन आलो आहे मी वरती, पण वरती बसायला तर काय आहेच नाही. सो मी आता इथे आपल्या इथे बीन बॅग आहे पाहिजे, हे बघा संबळ, हे पण शिकत होतो मी, म्हणजे शिकतोय ॲक्च्युली. मला ना प्रॉपर असं भेटत नाही आहे, म्हणजे क्लास काइंड ऑफ ऑनलाईन भेटत नाही. जेवढं भेटतंय ना त्यातून स्लो वगैरे करून व्हिडिओ शिकतोय. इंस्टाग्रामवरती पोस्टेड आहे सगळं, सो इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आता मी ही जी बीन बॅग आहे ही वरती ठेवतो आणि कॉफी घेऊन तुम्हाला वरती भेटतो. चला. काय मस्त वारा सुटला यार, सनडाऊन झाला आहे तिकडं, तिकडे सनसेट होतो आणि बघा इकडे माझ्या मागे होतो सनराईज, तर दोन्ही दिसतात इथनं. खूप मस्त व्ह्यू आहे आणि वारा सुटला आहे मस्त, जरा भारी वाटते. म्हणून मी बोलत होतो की हे जे आहे ना हे साफ करणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या टायमिंगला आहे ना असं इथं निवांत रिलॅक्स बसू शकतो, रिलॅक्स बसून काम करू शकतो, एडिटिंग वगैरे. आता बघा बऱ्यापैकी क्लीन झालं आहे. इकडच्या साईडला हे थोडं घाण दिसत असेल, कारण ते चपला वगैरे आहेत ना ते साफ करतानाच येत होतं, बट ते आता हळूहळू जसं जसं साफ करत जाईल ना रोज रोज, तसं तसं ते पण क्लीन होऊन जाईल. आणि ते कार्पेटचं बघतो मी भाई, कार्पेट टाकलं ना एकच नंबर काम होऊन जाईल. तर आता कॉफी पिता पिता हा व्लॉग आपण इथेच संपूयात. काय नव्हतं या व्लॉगमध्ये जास्त, थोडीफार काम होते ती केली, एक शूट होतं ते कॅन्सल झालं आणि भाई हे काम त्यामुळे झालं, नाही तर जर तो शूट असता तर हे काम नसतं झालं, हे रखडलं असतं. सो आता हा व्लॉग करूयात एंड इथे. आय होप सो तुम्हाला आवडला असेल आणि असेच डेली व्लॉग मी जे काय करतोय ते तुम्हाला दाखवते. असं काय याच्यामध्ये स्पेसिफिक कंटेंट असं काही नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला काय बघायला आवडेल ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे तसे इंटरेस्टिंग व्लॉग्स पण आपण बनवूयात. आणि ही मशीन चालू झालेली आहे इथे. सो हा व्लॉग इथे संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूयात आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय बाय. आता एका हातात कॉफी आहे ना त्यामुळे जरा एनर्जी तुम्हाला असं लो वाटत असेल, पण फुल ऑन एनर्जीमध्ये भाई. चला खाली ठेवली कॉफी आता, बाय बाय, भेटूयात उद्या. बाय द वे स्किनसाठी काही जर असेल तर सांगा यार, स्किन खूपच खराब झाली आहे माझी. उन्हामुळे तर होती, ते सनस्क्रीन तर लावलीच पाहिजे, बट तरी अजून काय तुम्हाला माहीत असेल नुसके तर सांगा बाई. चला आता फायनल बाय बाय.